नमस्कार विठ्ठल भक्तांनो, तुमच्या आपल्या विठ्ठल वाईब्समध्ये मनपूर्वक स्वागत। भक्तीच्या या पवित्र प्रवासात आपण जाणून घेतो संतांच्या प्रेरणादायी कथा, विठुरायांच्या कृपेचे अनुभव आणि वारकरी संप्रदायातील अमूल्य शिकवण। तर चला विठ्ठल नामाचा गजर करत आजची कथा सुरू करूया। जय जय रामकृष्ण हरी। आज आपण अशा एकाच संताची कथा ऐकणार आहोत ज्यांना समाजाने मंदिराच्या महाद्वाराबाहेर उभं ठेवलं, पण विठुरायांनी आपल्या हृदयात स्थान दिलं। ही कथा आहे संत चोखामेळा महाराजांची। मंगळवेढा या भूमीत चोखामेळ्यांचा जन्म झाला। त्या काळात जातीभेद खूप कठोर होते। काही लोकांना देवळात प्रवेश करण्याचाही अधिकार नव्हता, पण चोखामेळ्यांच्या हृदयात एकच नाव सतत घुमत होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। त्यांची पत्नी सोयराबाई आणि संपूर्ण कुटुंब विठ्ठल भक्त होतं। गरिबी होती, संघर्ष होता, पण भक्तीत कधी कमी पडली नाही। दरवर्षी चोखामेळा पंढरपुराच्या वारीला जात असत, मात्र विठ्ठल मंदिराच्या महाद्वारापाशी त्यांना थांबवलं जायचं। तू आत जाऊ शकत नाहीस, हे शब्द त्याच्या मनाला जखम करून जायचे। ते महाद्वाराबाहेर बसून विठुरायाला अंतकरणातून हाक मारायचे, देवा, माझी जात तुला दिसते का रे, की माझं भक्तीचं मन? असं म्हणतात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठांवर विठ्ठलाचं नाव कायम होतं। एकदा संत नामदेव महाराजांनी चोखामेळांची भक्ती पाहिली। नामदेव महाराज म्हणाले, चोखा, देवाला तुझी जात नको, त्याला तुझं प्रेम हवं आहे। या शब्दांनी चोखामेळाच्या भक्तीला नवीन ताकद मिळाली। लोककथेनुसार एके दिवशी चोखामेळा विठ्ठलासाठी केळी घेऊन बसले होते। ते मनात म्हणाले, मी देवाला अर्पण करतोय, पण तो स्वीकारेल का? तेवढ्यात एक लहान मुलगा त्यांच्या जवळ आला। तो म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला केळी देशील का? चोखामेळ्याने क्षणाचाही विचार न करता ती केळी त्याला दिली। तो मुलगा हसला आणि क्षणात अदृश्य झाला। चोखामेळ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्यांना जाणवलं, स्वतः विठ्ठलच माझ्याकडे आला होता। काळ पुढे सरकत गेला। एकदा बांधकामाचं काम करता करता भिंत कोसळली आणि चोखामेळ्यांचा देह त्याखाली गाडला गेला। असं सांगितलं जातं की संत नामदेव महाराज त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा चोखामेळ्याच्या हाडांमधून एकच नाद ऐकू येत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ संत चोखामेळ्यांची समाधी आहे आणि लाखो वारकरी प्रथम त्या समाधीचं दर्शन घेतात। विठ्ठल भक्तांनो, संत चोखामेळा महाराज आपल्याला शिकवतात की देवाला जात, पद, संपत्ती किंवा बाह्यरूप महत्त्वाचं नसतं। त्याला हवं असतं ते फक्त निर्मळ मन आणि निस्वार्थ भक्ती। जग तुम्हाला नाकारेल, पण विठ्ठल कधीच नाकारत नाही। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर विठ्ठल वाईब्सला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून जरूर कळवा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया आणखी एका महान विठ्ठल भक्ताच्या प्रेरणादायी कथेसह। तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी।